हॅलो एव्हरीवन, मी जाकीर शेख, संचालक विजन अकॅडमी किनवट. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आर्टिकल घटकावर आलेले जे प्रश्न आहेत एमपीएससी मध्ये विचारलेले PYQs यावर आपण अभ्यास करणार आहोत. मागील 3 व्हिडिओमध्ये आपण आर्टिकलचा उपयोग कसा करायचा, कोणत्या ठिकाणी आर्टिकल वापरायचं यांचा आपण अभ्यास केलो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आर्टिकलवर आलेले जे प्रश्न आहेत या प्रश्नांचा आपण अभ्यास करू. खास करून एमपीएससी ने विचारलेले प्रश्न आहेत यावर आपण चर्चा करूयात. तर पहा, पहिला प्रश्न काय म्हटलेला आहे, फिल इन द ब्लँक्स टू मेक ए मिनिंगफुल सेंटेन्स. रिकाम्या जागी आपल्याला योग्य शब्द योग्य आर्टिकल वापरून मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचा आहे. पहा, इथं 3 ऑप्शन आहेत. धीरूभाई अंबानी वॉज, त्याच्यानंतर बिमल रॉय वॉज डॅश डॅश फिल्म मेकर, आय वॉज सेफ फ्रॉम डॅश डॅश डेंजर. आता इथं धीरूभाई अंबानी कोण होते आपल्याला माहित आहेत, एक उद्योगपती होते. यासाठी आपल्याला मॅग्नेट शब्द वापरतात आणि मॅग्नेटच्या अगोदर आर्टिकल कोणता वापरतो, ए आर्टिकल वापरतात. हा ऑप्शन एक करेक्ट आहे. त्याच्यानंतर सेकंड जो आहे इथं इमिनेंट आहे. इमिनेंट म्हणजे एक प्रसिद्ध ज्याला म्हणतो आपण. तर बिमल रॉय कोण, एक फिल्म मेकर होते. कसे होते ते, प्रसिद्ध होते. इथं आयन आर्टिकल वापरलेला आहे, हा सुद्धा करेक्ट आहे. त्याच्यानंतर आय वॉज सेफ फ्रॉम अँड इमिनेंट. इमिनेंटचा अर्थ काय होतो, नजीकचे संकट. एखादं संकट आलेलं असेल, त्या संकटापासून मी वाचवलो, तर इथे सुद्धा आपण आयन वापरलेला आहे. तर पहिला जो ऑप्शन आहे, पहिलाच ऑप्शन जो आहे याचा आन्सर आहे. का? कारण इथं मॅग्नेट म्हणल्यावर हा एक कॉन्सोनंट झालेला आहे आणि इथं एमिनेंट याची बिगिनिंग इने झाली, साऊंड बी वॉवेल साऊंड आहे, म्हणून इथं आयन वापरलेला आहे. आणि इकडे जे आहे या थर्ड वर्ड मध्ये सुद्धा इमिनेंट आहे, याची बिगिनिंग सुद्धा आयने झालेली आहे आणि याचं साऊंड सुद्धा काय आहे, वॉवेल सारखा आहे. म्हणून ऑप्शन नंबर 1 जो आहे हा करेक्ट आहे. उर्वरित जे आहेत इथं एक करेक्ट आहे, बट इथं अँड इमिनेंट, इमिनेंटचा अर्थ काय होतो, नजीकचे संकट आहे. हा एक नजीकचे संकट साठी आपण वापरतो. तर इथं मात्र याचा अर्थ प्रॉपर होत नाही. बिमल रॉय वॉज नजीकचे संकट नाही, म्हणजे शब्द आपल्याला वाक्याच्या अर्थानुसार घ्यावा लागेल, म्हणून हा इथं पर्याय येऊ शकत नाही. आणि इकडचा जो आहे हा इमिनेंट, इमिनेंट म्हणजे काय, प्रसिद्ध आहे. तर इथं बिमल रॉय साठी आपल्याला कोणता शब्द पाहिजे, इमिनेंट शब्द पाहिजे. हा ऑप्शन इथं येत नाही. तर पहा, पहिल्या प्रश्नाचं ऑप्शन नंबर 1 हा करेक्ट आन्सर आहे. उर्वरित जे आहेत हे रॉंग ऑप्शन्स आहेत. त्याच्यानंतर पहा, रॉंग आन्सर आहेत. नेक्स्ट पहा, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट पेअर ऑफ आर्टिकल्स. आपल्याला आर्टिकलचे करेक्ट पेअर वापरायचे आहेत. 2 ठिकाण आहेत याच्यामध्ये. डॅश डेथ ऑफ द प्राईम मिनिस्टर इज being grieved by many people in dash UK. आता डेथ ऑफ द प्राईम मिनिस्टर, इथं पर्टिक्युलर स्पेसिफिक प्राईम मिनिस्टर विषयी बोलत आहे, म्हणून इथं वाक्याची सुरुवात पहिला जो आर्टिकल आहे स्पेसिफिक इन्फॉर्मेशन असल्यामुळे द वापरावं लागेल. आणि त्याच्यानंतर युनायटेड किंगडम, आपण आर्टिकल घटकामध्ये अभ्यासलो, UK, युनायटेड किंगडम असे देशांची नावं असेल तिथं आपल्याला द आर्टिकल वापरावं लागतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 जो आहे हा करेक्ट आन्सर आहे. जेव्हा स्पेसिफिक इन्फॉर्मेशन असेल त्या ठिकाणी आपण द आर्टिकल वापरतो. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पहा, इथं काय म्हणलेलं आहे, करेक्ट पेअर ऑफ द आर्टिकल्स. इथं सुद्धा करेक्ट पेअर वापरायचे 2 ठिकाण. यंग अँड ओल्ड बोथ पार्टिसिपेटेड इन द रॅली, दोन्ही पार्टिसिपेटेड झाले, त्याच्यामध्ये यंग असेल ओल्ड असेल. आता यंग जो आहे हा एक ऍडजेक्टिव्ह झालेला आहे याच्यामध्ये. ओल्ड जो आहे हा सुद्धा एक ऍडजेक्टिव्ह झालेला आहे. आणि तुम्हाला माहित आहे, जेव्हा ऍडजेक्टिव्हच्या अगोदर आपण द वापरतो तो एक प्लुरल नाउन बनतो, पूर्ण समूहाचं नेतृत्व करतो, म्हणून इथं द पाहिजे. आणि इथं सुद्धा काय आहे, द आर्टिकल इथं वापरायचं आहे. द यंग म्हणल्यानंतर काय, सगळे तरुण वर्गातले लोक आलेत. आणि द ओल्ड म्हणल्यानंतर सर्व ओल्ड आलेत. हा एक प्लुरल नाउन बनतो, म्हणून ऑप्शन नंबर 2 काय आहे, करेक्ट आहे. जेव्हा एखाद्या ऍडजेक्टिव्ह संपूर्ण समूहाचं नेतृत्व करत असेल त्या ठिकाणी द वापरल्यानंतर तो एक कलेक्टिव्ह नाउन बनतो. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, इथं 2 सेंटेन्स आहेत. ही इज डॅश बायोलॉजिस्ट. बायोलॉजिस्ट म्हणू शकतो आपण, एक प्रोफेशन आहे. प्रोफेशन दाखवताना इनडेफिनिट आर्टिकल वापरतात. त्याच्यानंतर म्युझिक इज फूड ऑफ लव्ह, इथं द वापरावं लागेल, कारण फूड ऑफ लव्ह हा फ्रेज आहे आणि स्पेसिफिक इन्फॉर्मेशन आहे, म्हणून ऑप्शन नंबर जो आहे याच्यात 3 काय आहे, करेक्ट आहे. ए आणि बी चं काय आहे, द आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, काय म्हणलेलं आहे, यूज करेक्टली आर्टिकल. दिलेल्या विधानात करेक्ट आर्टिकल कोणत्या ठिकाणी वापरलं आहे ते पाहायचं आहे. आय वॉज टायर्ड ऑफ द लाईफ. द लाईफ हा शब्द इथं वापरता येत नाही. का? कारण द डेफिनेट इन्फॉर्मेशन असेल, स्पेसिफिक इन्फॉर्मेशन असेल त्या ठिकाणी वापरतो. हा इथं रॉंग ऑप्शन झाला.
त्याच्यानंतर द बोथही वापरता येत नाही, हा सुद्धा ऑप्शन करेक्ट आहे, रॉंग आहे. त्याच्यानंतर द कपूर्स आर आवर नेबर्स. कपूर एक सरनेम आहे आणि आपण आर्टिकल घटकामध्ये पाहिलो, जेव्हा एखाद्या सरनेम विषयी माहिती सांगत असेल त्या ठिकाणी आपण द हा आर्टिकल वापरतो. म्हणून ओनली वन सेंटेन्स इज करेक्ट इन द गिवन ऑप्शन, दॅट इज ऑप्शन नंबर 1 हा काय आहे, करेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणलेलं आहे, फिल इन द ब्लँक्स विथ ए ऑर एन. रिकाम्या जागी वापरायचं आहे. त्याच्यामध्ये युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे. युनिव्हर्सल प्रॉब्लेम असेल तर इथं आपण काय वापरलेलं आहे, याची सुरुवात युने झाली आणि याचा जो साऊंड आहे, साऊंड कॉन्सोनंट साऊंड आहे, बिगिनिंग विथ वॉवेल्स बट साऊंड इज कॉन्सोनंट, म्हणून इथं ए घ्यावं लागेल. त्याच्यानंतर पहा युकलिप्टस ट्री आहे. युकलिप्टस ट्रीचा अर्थ एक झाडाचं नाव आहे, निलगिरीचं झाड ज्याला म्हणतो आपण. याची सुद्धा बिगिनिंग वॉवेलने झाली पण याचा उच्चार यू पासून होतो, इथं ए वापरावा लागेल. त्याच्यानंतर युनेस्को, याचीही सुरुवात युने झाली, याचाही उच्चार कसा यू सारखा होतो, म्हणून इथंही ए वापरायचं आहे. म्हणजे हे तिन्ही जे ऑप्शन्स आहेत, तिन्ही जे सेंटेन्स आहेत, याची बिगिनिंग वॉवेल साऊंडने झाली, परंतु याचं जे बिगिनिंग वॉवेलने झाली पण त्याचं जे साऊंड आहे हा कसा आहे, कॉन्सोनंट सारखा आहे. म्हणून इथं या दिलेल्या याच्यानुसार जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी ए ए ए आन्सर पाहिजे, तर एक्सपेक्टेड आन्सर ऑप्शन नंबर 2 काय आहे, करेक्ट आहे. हे एक लक्षात ठेवा, कारण आर्टिकल घटकामध्ये आपण पाहिलो की उच्चार म्हणजे साऊंड महत्वाचा आहे आणि यासाठी आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल. आ त्याच्यानंतर ई ते कुठपर्यंत आम आ आणि आणि अ पर्यंत असा जर उच्चार होत असेल, असा जर साऊंड होत असेल, मग वर्डची बिगिनिंग कशी जर झाली तर इथे आपल्याला आयन वापरायचं आहे. मग त्या वर्डची बिगिनिंग ए ई ए आय ओ यू ने हो अथवा न हो, फक्त साऊंड मात्र याच्यातला असला पाहिजे, हे एक लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट बघा काय म्हटलेलं आहे, इनकरेक्ट आर्टिकल म्हटलेलं आहे. कोणतं आहे, इनकरेक्ट आर्टिकल, करेक्ट नाही, इनकरेक्ट आर्टिकल. आता पहा, द मॅन इज मोर्टल ही प्रेज आहे, मृत्यू वाटळ आहे, सगळ्यांना मरायचं आहे. हा, तर याच्यामध्ये द मॅन म्हणत नाही, कारण एका व्यक्तीसाठी वापरता येत नाही, प्रत्येक व्यक्तीला आहे, प्रत्येक व्यक्तीला मरण आहे, मृत्यू वाटळ आहे. हा सेंटेन्स रॉंग झालेला आहे, रॉंग ठिकाणी आर्टिकल आहे. आणि याच्यानंतर बघा दुसरं काय म्हणलेलं आहे, द गोल्ड इज ए प्रिशियस मेटल. द गोल्ड, गोल्ड एक मटेरियल नाउन आहे, मटेरियलच्या नाउनच्या अगोदर आर्टिकल वापरत नाहीत. इट मीन्स बोथ सेंटेन्सेस आर इनकरेक्ट. याच्यामध्ये दोन्ही जे आहेत काय आहे, ए अँड बी हे दोन्ही काय आहे, इनकरेक्ट आर्टिकल्स आहेत, कारण याच्यामध्ये अननेसेसरी ठिकाणी आर्टिकलचा वापर इथं केलेला दिसतो. त्यानंतर नेक्स्ट पहा, 8वा काय म्हटलेला आहे, करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य तो 4 ऑप्शन पैकी योग्य तो सेंटेन्स आपल्याला करेक्ट फाइंड करायचा आहे. करेक्ट म्हणलेला आहे इथं, केअरफुली पहा. तर याच्यामध्ये मॅन इज सोशल अॅनिमल, याच्यामध्ये आर्टिकल वापरलेलं नाही, हा ऑप्शन नाही. ए मॅन इज सोशल अॅनिमल, ए मॅन म्हणू शकत नाही, कारण एक व्यक्ती कोणता असं नाही, स्पेसिफिक नाही, कारण सगळे माणसं असतात. त्याच्यानंतर पहा, द मॅन इज ए सोशल, इथं सुद्धा डेफिनेट आर्टिकल आहे, हा सुद्धा नाही. त्याच्यानंतर पहा, मॅन इज ए सोशल बिंग, ए करेक्ट आहे, कारण इथं ए सोशल बिंग म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर माणूस हा एक समाजप्रिय प्राणी आहे, तर एक ए इनडेफिनिट इन्फॉर्मेशन असलेला आर्टिकल आहे, तर ऑप्शन नंबर 4 काय आहे, करेक्ट सेंटेन्स आहे. त्यानंतर पहा नेक्स्ट काय म्हणलेलं आहे, पॉइंट आउट द करेक्ट सेंटेन्स. हा सुद्धा करेक्ट सेंटेन्स आपल्याला पॉइंट आउट करायचा आहे. त्याच्यामध्ये पहा, आयरन इज केमिकल एलिमेंट, याच्यात आर्टिकल वापरलेलं नाही, इनकरेक्ट झाला. आयरनला आयन वापरू शकत नाही आपण, का एक मटेरियल नाउन आहे, हा सुद्धा नाही. आयरन इज ए केमिकल एलिमेंट, इट इज अ करेक्ट, कारण याच्यात ए वापरलेला आहे, इनडेफिनेट आहे, हा करेक्ट आहे. इथं सुद्धा द वापरलेला आहे, द आयरन हाही आपण इथं म्हणू शकत नाही. तर हा ऑप्शन नंबर 3 जो आहे, 3 काय आहे, करेक्ट आहे. ए केमिकल एलिमेंट, इथं पहा ऍडजेक्टिव्ह आणि एलिमेंट नाउन, केमिकल एलिमेंट ऍडजेक्टिव्ह आणि नाउनच्या अगोदर आर्टिकल आला तर तो इनडेफिनिट करेक्ट असतो. त्याच्यानंतर पहा नेक्स्ट जो आहे, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. याच्यातला करेक्ट सेंटेन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. क्वेश्चन एसटीआय मध्ये आलेला आहे, काय आहे, द गर्ल्स हॅव गॉट ए युनिक अपॉर्च्युनिटी. याच्यामध्ये द गर्ल्स आणि इथं ए युनिक आणि सेंटेन्स मधला क्वेश्चन काय म्हटलेला आहे, करेक्ट स्पेलिंग म्हणलेला आहे, राईट. आता इथं याच्यामध्ये फर्स्ट ऑप्शनच्या ह्याच्यानुसार जर पाहिलं तर हा करेक्ट आहे. सेकंड जो आहे, स्टडीज इन द युनिव्हर्सिटी, याच्यामध्ये द युनिव्हर्सिटी हा काय आहे, रॉंग आहे. आणि याच्यामध्ये द फादर, आपण आर्टिकल शिकताना पाहिलो की जे रिलेशन्स असतात त्यांच्या बिफोर आर्टिकल वापरणं हे काय आहे, रॉंग ठरते. पण दिलेले जे 3 ऑप्शन आहेत, या 3 ऑप्शन नुसार जर पाहिलो तर ऑप्शन नंबर 1 काय आहे, हा करेक्ट आहे. तर याच्यामध्ये द का वापरलेला आहे, कारण द वापरण्याचं कारण असं आहे की इथं जे मुली आहेत
हे द गर्ल्स म्हणल्यानंतर एक स्पेसिफिक इन्फॉर्मेशन सांगत आहेत आणि कोणाविषयी गॉट ए युनिक ऑपॉर्च्युनिटी, म्हणून इथं द आर्टिकल आहे. म्हणून ऑप्शन नंबर 1 जो आहे हा काय आहे, करेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट पहा काय म्हणलेलं आहे, इज करेक्ट सेंटेन्स म्हणलेला आहे. याच्यामधला योग्य तो शब्द आपल्याला हे करायचा आहे. STI ला आलेला क्वेश्चन आहे 2018ला. द गोल्ड इज ए प्रेशियस मेटल. द गोल्ड, याच्यात बिफोर आपण आर्टिकल वापरत नाहीत कारण मटेरियल नाव नाही. इथे सुद्धा द गोल्ड आहे, हा सुद्धा ऑप्शन रॉंग झालेला आहे. त्याच्यानंतर द गोल्ड इज ए प्रेशियस मेटल हे करेक्ट आहे. आणि जो लास्ट वन जो आहे याच्यामध्ये प्रेशियस मेटल ऍडजेक्टिव्ह नाउनच्या बिफोर इथं आर्टिकल वापरलेलं नाही, म्हणून हा सुद्धा ऑप्शन नाही. तर करेक्ट ऑप्शन कोणता आहे, ऑप्शन नंबर 3 जो आहे हा काय आहे, करेक्ट आहे, प्रेशियस मेटल. कारण कसं मटेरियल नाउनच्या अगोदर आर्टिकल आपण वापरत नाही, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतरचा जो नेक्स्ट आहे पहा 12वा, करेक्ट पेअर ऑफ आर्टिकल. इथं करेक्ट पेअर आपल्याला फाइंड करायचे आहेत. टॅक्स असिस्टंट 2017ला आलेला क्वेश्चन आहे. इथं पहा, ही वॉज डॅश ऑनेस्ट मॅन बट पीपल इन द नेबरहुड डिड नॉट लाईक हिम. तो इमानदार व्यक्ती होता परंतु त्याचे नेबरहुड त्याला काय करतात, लाईक करत नाहीत. ऑनेस्ट आहे, बिगिनिंग एचने झाली पण साऊंड मात्र याचं ऑनेस्ट असा होतो, म्हणून इथं आयन आर्टिकल लागतो. त्याच्यानंतर इकडे जे आहे इकडे आपण द वापरतात का, कारण स्पेसिफिक इन्फॉर्मेशन आहे, त्याचे नेबरहुड त्याला लाईक करत नाही. जेव्हा स्पेसिफिक इन्फॉर्मेशन असेल त्या ठिकाणी आपण द आर्टिकल वापरतो, म्हणून ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट, अँड आणि द, कारण ऑनेस्ट याचं साऊंड वॉवेल साऊंड आहे, एक लक्षात ठेवा. बाकीचे हे उर्वरित जे ऑप्शन्स आहेत ते रॉंग आहेत. त्यानंतर नेक्स्ट पहा काय म्हटलेले आहे, ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स आपल्याला फाइंड करायचं आहे. PSI नोव्हेंबर 2017चा क्वेश्चन आहे, ग्रॅमॅटिकली करेक्ट. याच्यामध्ये सिल्वर इज ए प्रेशियस मेटल हा सुद्धा करेक्ट आहे. ही इज स्टडिंग ऍट अन युनिव्हर्सिटी. अन युनिव्हर्सिटी नाही, काय, युनिव्हर्सिटी या वर्डची बिगिनिंग वॉवेलने झाली परंतु साऊंड मात्र कॉन्सनंट साऊंड आहे. युनिव्हर्सिटी हा रॉंग आहे. त्याच्यानंतर ही इज गोइंग टू युनायटेड स्टेट, इथं आर्टिकलच नाही म्हणून इथं विषय नाही, इथं लागला असता. ही गेव मी ऍडवाइस. ऍडवाइस हे करेक्ट आहे कारण ऍडवाइसच्या अगोदर आर्टिकल वापरलेलं नाही आणि ग्रॅमॅटिकली करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन नंबर जे आहे त्याच्यातलं 1 आणि D म्हणजे 4 नंबरचं काय आहे आन्सर, करेक्ट आहे. याच्यामध्ये आपल्याला अचूक वाक्य सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतरचा नेक्स्ट पहा, इथं फिल इन द ब्लँक विथ करेक्ट आर्टिकल. योग्य तो आर्टिकल आपल्याला इथं घ्यायचा आहे. इथं काय म्हणलेलं आहे, ऍपल्स आर ग्रोविंग इन मेनी डिफरंट कंट्रीज, राईट. आता इथे जे आहेत ऍपल्स प्लुरल आहे, प्लुरल असल्यामुळे ए आणि एन तर वापरताच येत नाही, कारण आपल्याला माहित आहे ए आणि एन आर्टिकल कधी वापरतो, जेव्हा सेंटेन्स मध्ये सिंग्युलर इन्फॉर्मेशन असेल आणि इंडेफिनिट असेल तेव्हा ए आणि एन वापरतो. तिथं द ही वापरता येत नाही कारण याची इन्फॉर्मेशन जी आहे हे इंडेफिनिट इन्फॉर्मेशन आहे. कशी आहे की ऍपल्स आर ग्रोविंग इन मेनी डिफरंट कंट्रीज, बऱ्याच राष्ट्रांमध्ये काय आहे ऍपल्सचं उत्पादन करतात, ग्रो करतात, तर इथं आर्टिकल येत नाही, द ही येत नाही. आता त्याच्यानंतर बघा दुसरं आहे, ऍपल्स ऑन अवर ट्रीज आर नॉट येट राईप. आता इथं ऍपल्स आहे, इथं मात्र काय आहे की त्या ऍपल विषयी बोलत आहे, स्पेसिफिक ऍपल विषयी, की इन अवर ट्री जी आमच्या झाडावर आहेत, नॉट येट राईप, ती अजून पिकलेले नाही. तर इथे स्पेसिफिक इन्फॉर्मेशन झाली, कोणती झाली, स्पेसिफिक इन्फॉर्मेशन, आणि हे आवर ट्री झालेल्या आमच्या झाडाविषयी, मग इथं आपल्याला द आर्टिकल वापरावं लागेल. म्हणजेच इथं ऍपल्स आहेत, इथे ऍपल्स आहेत, तिथं नो आर्टिकल, इथं आर्टिकल का, कारण वरील सेंटेन्स मध्ये इंडेफिनिट इन्फॉर्मेशन असल्यामुळे द वापरलेलं नाही. जो सेकंड जो सेंटेन्स आहे याच्यामध्ये स्पेसिफिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे. म्हणजे जेव्हा आपण आर्टिकलचे क्वेश्चन्स वगैरे सॉल्व्ह करतो तेव्हा सेंटेन्स मधली इन्फॉर्मेशन बघावी लागेल, त्याचा प्रॉपर अर्थ समजून घ्यावा लागेल, नंतर आपल्याला त्याचा आन्सर वगैरे लिहायला सोपं जाईल. म्हणजेच आता इथं नो आर्टिकल आणि त्याच्यानंतर द, ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आहे, हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जो नेक्स्ट आहे, चूज द करेक्ट ऑप्शन टू द फिल इन द ब्लँक्स फॉलोइंग सेंटेन्स. याच्यामध्ये बघा, द लॉयन इज बीस्ट ऑफ प्रे. काय आहे बीस्ट ऑफ प्रे, म्हणजे एक शिकारी करणारा प्राणी आहे. तर याची जेव्हा इंडेफिनिट इन्फॉर्मेशन सांगतात तेव्हा ए हे आर्टिकल आपण इथं वापरतो. ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे, उर्वरित नाही, कारण आयनचा वापर होत नाही, कारण बीस्ट आहे, एक कॉन्सोनंटने बिगिनिंग आहे, साऊंड बी कॉन्सोनंट आहे, द तर येत नाही, डेफिनेट नाही, कारण तो कोणताही पक्षाचा शिकार करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, इथं काय म्हणलेलं आहे, फॉलोइंग सेंटेन्स करेक्ट आर्टिकल आपल्याला इथं लिहायचं आहे. देर वर 3 men, 3 माणसं आहेत, एक डॉक्टर आहे, डी कॉन्सोनंट साऊंड आहे आणि बिगिनिंग पण कॉन्सोनंटने झालेली आहे. ए टीचर आहे, याची पण बिगिनिंग कशाने झालेली आहे, कॉन्सोनंटने झाली.
तो पण कॉन्सोनंट आहे. त्याच्यानंतर आर्टिस्ट, आर्टिस्ट त्याची बिगिनिंग एने झाली आणि साऊंड बी कसला आहे, साऊंड बी वॉवेल साऊंड आहे, म्हणून आपल्याला इथं आर्टिकल कोणता घ्यावा लागेल, अँड घ्यावा लागेल. म्हणजे ऑप्शन नंबर 2 काय आहे, करेक्ट आहे. आणि हे तिन्ही जे प्रोफेशन्स आहेत ते तिन्ही प्रोफेशनची इंडिपेंडेंट इन्फॉर्मेशन असल्यामुळे तिथं आपण अँड आर्टिकल वापरलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणलेलं आहे, फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट आर्टिकल. योग्य तो आर्टिकल इथं वापरायचा आहे. वी आर गोइंग टू लंडन बाय डॅश ट्रेन. नो आर्टिकल, कारण आपण द च्या यूज मध्ये पाहिलोत, ए च्या यूज मध्ये पाहिलोत आणि ओमिशन ऑफ आर्टिकल मध्ये सुद्धा अभ्यास केलो की कोणत्या ठिकाणी आर्टिकल वापरायचं आणि कोणत्या ठिकाणी नाही. जेव्हा बाय बस, बाय ट्रेन, बाय एअर असेल त्या ठिकाणी आर्टिकल वापरता येत नाही. त्याच्यानंतर पहा, वी एन्जॉय ब्रेकफास्ट द शी गेव. आता याच्यामध्ये पहा, ओमिशन ऑफ आर्टिकल मध्ये म्हणलं की आर्टिकल्स आर नॉट यूज बिफोर डिनर, किंवा जे काही लंच असेल, ब्रेकफास्ट असेल त्या ठिकाणी वापर करायचा नाही असं पण बोललो. परंतु इथं काय म्हणलेलं आहे, ब्रेकफास्ट आहे, पण ब्रेकफास्ट विषयी स्पेसिफिक ब्रेकफास्ट आहे. कोणता ब्रेकफास्ट आहे, शी गेव अस, तो ब्रेकफास्ट तिने मला दिली. आणि जेव्हा स्पेसिफिक इन्फॉर्मेशन असेल तेव्हा आपल्याला द आर्टिकल वापरावं लागेल. म्हणजेच ब्रेकफास्ट जर असेल त्याच्या पलीकडे इन्फॉर्मेशन नसेल, तिथं सेंटेन्स पूर्ण फुल स्टॉप असेल त्या ठिकाणी प्रॉब्लेम नाही, पण इथं स्पेसिफिक इन्फॉर्मेशन देत असल्यामुळे इथं मग डिनर असेल, ब्रेकफास्ट असेल, लंच असेल, तिथं आपल्याला आर्टिकल वापरावं लागेल. म्हणजेच पहिल्या ह्याच्यामध्ये नो आर्टिकल आणि त्याच्यानंतर दुसऱ्या ह्याच्यात काय आहे, द आर्टिकल वापरलेले आहे. त्याच्यानंतर तिसरं पहा, लंडन इज ऑन डॅश डॅश थेम्स. इथं डॅश डॅश थेम्स आहे, तर इथं आपल्याला द आर्टिकल घ्यावं लागेल. द थेम्स आहे, द थेम्स आहे. आता याच्यामध्ये द थेम्स का घेतलं, कारण थेम्स एक रिव्हरचं नेम आहे. जसं आपल्या भारतामध्ये गंगा, यमुना, त्याच्यानंतर सरस्वती, गोदावरी, कावेरी ह्या ज्या नद्या आहेत तशाच प्रकारे थेम्स नावाची एक नदी आहे. इथं फिल इन द ब्लँक्स मध्ये राहिलेलं आहे, म्हणून इथं आर्टिकल द लागतो. म्हणजेच फर्स्ट नो आर्टिकल पाहिजे, नो आर्टिकल आलं. त्याच्यानंतर सेकंड मध्ये द आहे आणि थर्ड ऑप्शन मध्ये सुद्धा द आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1 काय आहे, हा करेक्ट आहे. त्याच्यानंतर पहा, नेक्स्ट क्वेश्चन जो आहे काय म्हणतो की इथं करेक्ट आर्टिकलचा यूज आपल्याला पाहायचा आहे. याच्यामध्ये ए ॲज, इथं एने बिगिनिंग आहे, वावेल साऊंड आहे, ए येत नाही, इथं आयन पाहिजे, हा इनकरेक्ट झाला. युनिकॉर्न आहे, इथं आयन आलेला आहे, हे पण रॉंग आहे, कारण याचं जे प्रोनाऊन्सिएशन आहे उच्चार यू असा होतो, इथं ए पाहिजे, हा सुद्धा रॉंग आहे. उरला मग होता द ब्रिटिश आयल्स. आयल्सचा अर्थ काय होतो, बेट ज्याला म्हणतो आपण, बेटे ज्याला म्हणतो बेट. तर इथं जे आहे तर इथं द करेक्ट आहे. इथं ऑप्शन नंबर सी जो आहे, ओनली सी काय आहे, करेक्ट आहे. बाकीचे जे उर्वरित 2 ऑप्शन्स आहेत हे रॉंग आहे. पहिल्याचं साऊंड वॉवेल साऊंड आहे, पण ए वापरलेले आहे. दुसऱ्याचं काय आहे, कॉन्सोनंट साऊंड आहे, इथं ॲन वापरलेलं आहे. त्याच्यानंतर पहा 21वा प्रश्न आहे, ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट 2016 मध्ये आलेला क्वेश्चन आहे. द ट्री स्ट्रक डॅश डॅश रूट इन डॅश डॅश अर्थ. अर्थ साठी आपण कोणता शब्द वापरतो, इथं द वापरतो. आता राहिला विषय हा स्ट्रक रूट जो आहे, हे 2 शब्द जोडून येतात, कंपाऊंड वर्ड्स आहेत, म्हणून या दोघांच्या मध्ये आपण आर्टिकल वापरत नाही. कारण का, तर हा जो शब्द आहे स्ट्राईक रूट असा शब्द आहे, ज्याला मुळे रूटने म्हणतो, यासाठी या दोघांच्या मध्ये आर्टिकल वापरत नाहीत. म्हणजे ऑप्शन नंबर 4 काय आहे, हा करेक्ट आहे. त्याच्यानंतर पहा नेक्स्ट काय म्हणलेलं आहे, फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट आर्टिकल्स. इथे योग्य ठिकाणी योग्य आर्टिकल वापरायचं आहे. असिस्टंट 2015 ला आलेला क्वेश्चन आहे. आणि ए बुक यू वॉन्ट इज आउट ऑफ प्रिंट. याच्यामध्ये पहा द स्पेसिफिक इन्फॉर्मेशन आहे, त्या पुस्तकाविषयी माहिती सांगत आहे. जी पुस्तक यू वॉन्ट इज आउट ऑफ प्रिंट, जी पुस्तक मला माहित पाहिजे, म्हणजे तिथं द वापरावं लागेल आपल्याला. स्पेसिफिक इन्फॉर्मेशन असेल द वापरावं लागेल. त्याच्यानंतर दिस इज डॅश बुक. आता इथं तर द येणारच आहे, कारण द बेस्ट म्हणल्यानंतर सुपरलेटिव्हचा फॉर्म झालेला आहे. कारण गुड, बेटर, बेस्ट, बेस्ट असेल तर तिथं आपण द वापरतो. म्हणजे ऑप्शन नंबर 3 काय आहे, हा करेक्ट आहे. त्याच्यानंतर पहा, चूज द अप्रोप्रिएट आर्टिकल डॅश डॅश गेट पाऊंड ऑफ शुगर फ्रॉम डॅश डॅश नियरेस्ट ग्रोसर. इथं आपल्याला पाऊंड ऑफ पी आहे, कॉन्सोनंट आहे, इंडेफिनिट इन्फॉर्मेशन आहे, ए वापरलं. त्याच्यानंतर तिकडे जे आहे तिकडे आपल्याला काय वापरावं लागेल, इथं द वापरावं लागेल. का, नियरेस्ट इथं ईएसटी जोडलेला आहे. आताच आपण बोललो सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये द आर्टिकल इथं वापरतात. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट, ए आणि द. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हटलेलं आहे. एएसओ मेन्स 2016 ला आलेला क्वेश्चन आहे. आय होप टू गो टू युनिव्हर्सिटी. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की सेंटेन्स करेक्टली बघायचा आहे, योग्य तो सेंटेन्स, या सेंटेन्सला अनुसरून
आता याच्यामध्ये फर्स्ट आहे आय होप टू गो टू आयन युनिव्हर्सिटी. आयन युनिव्हर्सिटी इथं आयन ऑप्शन काय आहे? रॉंग आहे. म्हणजे युनिव्हर्सिटीला आयन वापरता येत नाही. त्याच्यानंतर दुसरं आहे दुसरं आय होप आहे. इथं आय आहे. आय होप म्हणल्यानंतर आय होप टू गो टू ए युनिव्हर्सिटी. ए युनिव्हर्सिटी ऑप्शन नंबर 2 ठीक वाटते. आणि दुसरं आय होप टू गो टू द युनिव्हर्सिटी. द इथं वापरलेला हा सुद्धा नाही, कारण डेफिनेट युनिव्हर्सिटी नाही. त्याच्यामध्ये आर्टिकलच वापरलेला नाही. आय होप टू गो टू युनिव्हर्सिटी हा सुद्धा नाही. म्हणजेच त्याच्यामध्ये ऑप्शन नंबर 2 काय आहे? करेक्ट आहे. आय होप टू गो टू ए युनिव्हर्सिटी. ऍक्च्युली इथं काय पाहिजे? एच पाहिजे. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 काय आहे? करेक्ट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जे क्वेश्चन बघा काय म्हटलेलं आहे. क्लर्क टायपिस्ट 2025 ला आलेला क्वेश्चन आहे. याच्यामध्ये आपल्याला योग्य तो आर्टिकल वापरायचा आहे. आताच बघितलो आपण, इथे युनिव्हर्सिटी शब्द आहे. ही गोज टू युनिव्हर्सिटी एव्हरी मॉर्निंग. बट ऍक्च्युली याच्यामध्ये युनिव्हर्सिटी आहे आणि युनिव्हर्सिटी असल्यामुळे आपण विचार करतो की एचा का एक कॉन्सनंटचं साऊंड आहे, बिगिनिंग वॉवेल्स नाही. बट ऍक्च्युली याच्यामध्ये स्पेसिफिक इन्फॉर्मेशन एव्हरी मॉर्निंग विषयी बोलत आहे. म्हणजे काय झालेलं आहे, हा जो फ्रेज आहे रिमेनिंग पार्ट हा विशिष्ट माहिती सांगत असल्यामुळे इथं आपल्याला काय घ्यावं लागेल? अँड न घेता इथं द घ्यावं लागेल. म्हणजे ऑप्शन नंबर 1 काय आहे? हा करेक्ट आहे. आय ही गोज टू द युनिव्हर्सिटी एव्हरी मॉर्निंग. राईट, हा झाला. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे लास्ट क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक. त्याच्यानंतर पास स्पेस विथ अप्रोप्रिएट आर्टिकल आहे. डॅश आयरन इज डॅश युजफुल मेटल. राईट, इथं आयरन एक मटेरियल नाऊन आहे, इथं नो आर्टिकल येते आणि इज इथं युजफुल आहे, म्हणून आपल्याला इथं ए घ्यावं लागेल. का? तुम्हालाही माहित आहे, हा बिगिनिंग मात्र याची एक वॉवेलने झालेली आहे, मात्र साऊंड याचा कॉन्सनंट साऊंड आहे, म्हणून इथं ए आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 काय आहे? हा करेक्ट आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण MPSCने घेतलेले जे काही पेपर्स आहेत त्या पेपरमधले काही प्रश्न इथं आपण त्याचं स्पष्टीकरण बघितलो, विशेषतः आर्टिकल या घटकावर. कारण मागील 3 व्हिडिओमध्ये आर्टिकलचा आपण अभ्यास केलो. तर आता आयोगाने घेतलेले जे काही पेपर्स आहेत त्याच्यातले प्रश्नांचा आपण अभ्यास केलो. अपेक्षा करतो की तुम्हाला तुमच्या अभ्यासाकरिता हे प्रश्न उपयुक्त ठरत असेल. तर इथं आपण थांबूयात. पुढील व्हिडिओजमध्ये आपण अशाच प्रकारे वनरक्षक असेल किंवा त्याच्यानंतर त्या काळातील तलाठी भरती असेल त्यांच्यावर आधारित आर्टिकलचे जे काही प्रश्न आलेले आहेत त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवू. धन्यवाद.